हाय एवरीबॉडी, कैसे हो आप सब? मैं तो मज़े में खुश हूँ। आज संडे और संडे को थाना में तालापाली कहते उस लोकेशन पे बहुत सारे लोग आते हैं घूमने के लिए अपनी फैमिली के साथ में। वहाँ पर नाश्ता करते हैं और स्नैक्स वगैरह सब फ्रूट्स वगैरह करते हैं। आणि इथे गोल्ड सिनेमाच्या समोर एक वडापावचं दुकान आहे, त्याचं नाव आहे स्वामी आणि तिथे भेटतो 10 रुपयाला वडापाव। 10 रुपये, फक्त 10 रुपयाला। फुल गर्दी असते, टोटल पब्लिक जमा झालेली असते। ओनली फॉर 10 रुपीज। गरम फ्रेश एकदम ताजी गर्दीसाठी इकडे बघले गर्दी आपण आता आहोत आणि इथे मामलेदार मिसळ एक नवीन ब्रँड, नवीन ठिकाण समोर खाऊ गल्ली, ताळापाळीची खाऊ गल्ली। अरे आपण तळापाळीला पोहोचल्यानंतर सिग्नलला लेफ्ट साइडला खाऊचे स्टॉल है। यह है थाली, यहाँ पे हमको मिले हैं फेमस, उनके जो शॉप है फेमस करके, फेमस के ओनर मिले। कैसे हो भाई साहब? भाई साहब आपका शॉप कौन सा है? हाँ, फेमस भेलपुरी का शॉप है। कौन सी की वैरायटी रखते हैं आप? फ्रेंकी, पिज़्ज़ा, बर्गर, मोमोज, फ्रेंच फ्राइज, पानीपुरी, सभी वैरायटी रखते हैं। आपके यहाँ पे क्राउड रोज रहता है कि खाली संडे या कोई? हमारा कहने का मतलब एक ही है, ये जो छोटे छोटे व्यापारी है उनको एक बड़ा प्लेटफॉर्म पर मिले। कुछ लोगों को पता नहीं, वो चीज़ हम दिखाने की कोशिश करते हैं। चलो इनकी दुकान आपको नज़दीक दिखा देते हैं, क्या क्या मिलता है और क्या इनके रेट है। फेमस भेलपुरी एंड फ्रैंकी, बहुत सारे ब्रांच में शामिल हैं। ठाणेकरांची चौपाटी असलेली तळापाळी। तळापाळीला एवढी गर्दी असते, खूप रोमॅन्टिक, सेन्सिटिव्ह, खूप काही लोक या तळापाळीला फिरायला येतात। इथले वैशिष्ट्य घोडागाडी
घोडागाडी सुद्धा आहे. आपल्या फॅमिली संगती, आपल्या परिवार संगती तळापाळीला खेळत असतात. हर एक गोष्ट तळापाळीला बोटिंगचा आनंद घेण्यासाठी तळापाळीच्या बोटिंग सेंटरमध्ये आपण एंट्री केली. इथे काउंटर आहे. मनसोक्त आनंद घेण्यासाठी, मनसोक्त फिरण्यासाठी ठाण्यातील एक सुंदर असा स्पॉट बोटिंग करण्यासाठी बोटिंग सुद्धा आहे. आठवड्यावर काम करून सगळे ठाणेकर तळापाळीला येतात मनसोक्त आनंद घेण्यासाठी. मध्यभागी एक छोटस टेम्पल आहे. समोरच गडकरी रंगायत आहे. असे शनिवार रविवारी मनसोक्त फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांची मनपसंत जागा टाळत परत चाललंय. लहान मुलाचं खेळण्याची जागा, सुंदरसे पाळणे, तलाव. परमपूज्य डॉक्टर साहेब आंबेडकर एक म्हणून इथे एक प्रवेशद्वार आहे.
शनिवार रविवारी असणारं ठाणेकरांचं फिरायचं स्थान तळापाळी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. शनिवार रविवार वेकेशन सुट्टी खूप सारे लोक आपल्या फॅमिलीला घेऊन आपल्या परिवाराला घेऊन तळापाळीला फिरले कसं. आज आपण आलो आहे तळापाळीला. तळापाळीला मार्केट आहे. चला चाललो आहे पुढे बघूया. आज शनिवार रविवार ठाण्यामध्ये बघण्यासारख्या ठिकाणे आहेत. काही ठिकाणी आपण बघतो, काही ठिकाणी बघत नाही. काय लोकांना बघायचं असेल तर ते आपल्याला व्हिडिओ मार्फत दाखवण्याचा प्रयत्न आपण करतो आहे ना. तळापाळीला स्पॉट आणि जायला असेल ते तर आपण आहोत तळापाळीला. मी ब्लॉगमध्ये स्वतःला शूट करत नव्हतो. नंतर मला लक्षात आलं का अगर हा ब्लॉग आल्यानंतर लोक म्हणतील दुसऱ्याची शूटिंग ती दाखवण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही. तर मी बोलू नाही, आपण शूटिंग आलं पाहिजे. आपण तळापाळीला आलो आणि टांग्याची सवारी नाही केली. त्या घोडागाडीत अगर नाही बसलो तर ठाण्यामध्ये येऊन तळापाळीला मजाच नाही. म्हणून खूप काय सारे लोक आपले आपले टांगे बग्गी ह्या लाईनीमध्ये लावून रविवारचं ते रोजच असतं ते आणि आपापला धंदा आपली पोटाची उपजीविका भागवण्यासाठी हे एक आपलं काम करत असतात. लाईनी सगळं टांग्याला आहे. असून द्या सुंदर असा टांगा आहे आणि आपली आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी हा यांचं एक माध्यम आहे. त्या माध्यमाच्या माध्यमातून ते आपल्या परिवाराचं आपल्या घराण्याचं सहज पोट चालण्यासाठी पोट भरण्यासाठी काम करतात. चला तर मग इथले का टांगलाची बोलूया आपण. ठाण्यामध्ये आलो, तळापाळीला फिरलो आणि टांग्याची सवारी केली नाही, चांगलं वाटतं. तर आपण काही टांगेवाले भाऊ आहेत, त्यांच्या टांग्यात बसले आपण आणि जर त्यांची आपण जरा बोलणार आहे. भाऊ मराठी बोलला का हिंदी बोलणार तुम्ही? काय बोला तुम्ही ठाण्यामध्ये किती असून टांगे होता? एक बापापासून त्यांची म्हणजे खानदानी बिझनेस, त्यांचा खानदानी बिझनेस आहे टांगा बग्गी चालवण्याचा. आणि शनिवार रविवार नॉर्मल गिऱ्हाईक असतात, पण ते वर्षाच्या 12 महिने आपलं पोट भरण्यासाठी तळापाळीला आपला एक धंदा करतात. तर मग भाऊ मला काय विचारलं, तर पावसाळ्यामध्ये पाऊस असतो आणि त्यामुळे कस्टमर एक दोन राऊंड म्हणून जातात. बघा, प्रत्येकजण आपल्या पोटाची खळगी भागवण्यासाठी काही ना काही कष्ट करत असतात. असेच रिक्षावाले, टांगेवाले, प्रत्येक जणाला आपलं घर, आपला परिवार पाळण्यासाठी, आपलं घर सांभाळण्यासाठी कष्ट करायला लागतात. त्यामध्ये हा त्यांचा एक टांगेचा बिझनेस आहे. तर भाऊ तुम्हाला व्यवसायच नाही बघा, दुसऱ्या म्हणतात त्यांच्या आमच्याकडे व्यवसायच नाही याच्याशिवाय. तर मला म्हणायचं आहे, प्रत्येकजण आपलं पोट आपलं फॅमिली जाण्यासाठी जो व्यवसाय करतात की मराठी हिंदी में एक शेर है, काम से बड़ा कोई भगवान नहीं होता है और कोई काम में शर्म नहीं होती है. तर हे आपलं पोट पाळण्यासाठी, आपलं परिवार सांभाळण्यासाठी हा धंदा करतात. तर पुन्हा भेटूया पुढच्या ठिकाणी, पुढच्या वेकेशनला. तोपर्यंत बघत राहा आपला लाडका चॅनल, त्याचं नाव आहे MH04 PSA. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मोठे व्यापारी, मोठे दुकानदार आपला धंदा करत असतात, पण ह्या ठाणे जिल्ह्यातले आणि ठाणे जिल्ह्याचे मातृभूमीचे जे ओरिजिनल ठाणेकर आहेत, या गावचे ठाणे जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत, शेतकरी आहेत. बघा, आपला माल, आपलं उपजीविका भागवण्यासाठी रोडला दुकान लावून बसतात.
छोटेछोटे व्यापारी आहेत आणि हे आपल्या ठाणे जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. यांचा व्यवसाय करण्यासाठी ते आपली पोळत खळग्यासाठी बघा छोटे मोठे व्यवसाय करत असतात. आपल्या शेतामध्ये रानामध्ये पिकलेले फळं भाजी जे आहेत ते आणून विकण्याचा प्रयत्न करतात. मावशी तुम्ही कुठून येता हो? हां बहिणीशी आपण या बहिणीशी बोलून घेऊया. आपलं घर आपला परिवार चालवण्यासाठी ते किती कष्ट करतात त्याचं एक उद्दाम जिवंत उदाहरण इथं आहे बघा. मावशी तुम्ही कुठून येत आई? अनगाव भिवंडीहून. हे तुम्ही शेतीतून आणता जंगलातून आणता कुठून आणतात? कुठून? शेतीतून आणतात. किती वाजता आणि कधी तुम्ही येतात इथं? कधी? रात्री सकाळी 3 वाजता का आता 3 वाजता? सकाळी 3 वाजता आले का आता 3 वाजता आले? आता हे विकून मग घरी जाणार. बघा आपलं परिवार आपलं घर संसार चालवण्यासाठी कष्ट करणारे ह्या ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्र आहेत. ज्या बहीण आहेत ती बहिणीकडून आपण बोलून घेतलं. पुढेच भेटूया दुसऱ्या. आता ही ताई आहे. ती कुठून आले आणि काय घेऊन आले आणि ती काय विकणार आहे आपण त्याशी बोलून घेऊया. ताई कुठून आले तू? किती वाजता येते? 5 वाजता. आणि आता हा माल विकून तू घरी जाणार. रोज धंदा होतो? रोज धंदा होतो का? म्हणजे हा माल आत्तापासून सकाळपर्यंत विकणार आणि उद्या सकाळ जाणार घरी, म्हणजे रात्रभर थांबणार आहेत. बघा कष्ट करणारे गरीब जे शेतकरी आहेत, शेतीच्या वस्तूला किंमत भेटत नाही, ते आलेच आता संध्याकाळी आले, ते रात्रभर थांबणार, आपला माल विकणार आणि सकाळी इथून जाणार. ते म्हणजे भारतामध्ये नाही ठाणे शहरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा असे शेतकरी आहेत का त्यांच्या वस्तूला किंमत भेटत नाही. लोक मोठे मॉलमध्ये जातात, शॉपिंग मॉलमध्ये जातात आणि अशा रस्त्यावर जे आमचे गरीब शेतकरी आपला माल विकतात त्याला भाव देत नाही. त्यांना सगळ्यांना एकच म्हणणं आहे का जे आपले शेतकरी गरीब आहेत त्यांच्याकडून वस्तू खरेदी करा, जे पैसे 2 पैसे त्यांना भेटतील, त्यांचं घर चालेल आणि त्यांना मदत करायचा प्रयत्न करा. आज तर खूपच जास्त गर्दी आहे. नारळ पौर्णिमा आहे, रक्षाबंधन आहे, दहीकाला असेल, खूप सारे सण, दहंडी खूप सारे सण असल्यामुळे पूर्ण ठाण्यामध्ये बाजाराची जत्रा भरली. पूर्ण बाजार लगभग पूर्ण ठाण्यात दिसून येते. पूर्ण शहरामध्ये शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे सगळे लोक बाजार करण्यासाठी शनिवार रविवार तर खूपच गर्दी या बाजारामध्ये असते आणि खूप लोक बाजारामध्ये बाजार करण्यासाठी, आपल्या घरातली वस्तू खरेदी करण्यासाठी, साऱ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी सजावटीचं सामान घेण्याचे दुकान आहेत. आणि समोरच आहे मसाला मार्केट, ठाणे शहरातलं मसाला मार्केट, कटलेरी लोकांचं सामान मार्केट आहे. मार्केट करत असताना लक्षात आलं की ते सुद्धा घरामध्ये फंक्शन वगैरे असेल
शूटिंग करताय, काय करताय? त्यांना बोलो आपलं एक यूट्यूब चॅनल आहे आणि यूट्यूब चॅनलमधून आपण जे आपले छोटे छोटे दुकानदार, छोटे छोटे व्यापारी आहेत त्यांना कुठेतरी मोठ्या दुकानापर्यंत, संख्येने मोठ्या लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न आपण करतोय. मावशी आल्यानंतर आपण त्याचा जो सेटअप आहे सेटअप पाहिला आणि त्याशी आपण जरा गप्पा गोष्टी करूया. मावशी तुमचं नाव सांगाल का? तुम्ही हा व्यवसाय कधीपासून करताय? लहानपासूनच आमचा आईपासून. म्हणजे 1-2 पिढ्या का पिढ्यानपिढ्या? म्हणजे तुमच्या अगोदरच्या 2 पिढ्यांपासून हा धंदा चालू होता, तुम्ही ह्याच करताय, तुमची पिढी हीच करणार आहे. हा पिढ्यानपिढ्यांचा व्यवसाय आहे. पण मला एक खंत वाटते, आई आणि बापाने जो धंदा बिझनेस केला तोच मुलांनी करायचा आहे का? पण या सरकारमधल्या कोणाचं नाव घेत नाही आहे, पण यांच्या मुलांना सुद्धा चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे, चांगली व्यवस्थित राहणं भेटलं पाहिजे. ते शिकून कलेक्टर झाले पाहिजे, ऑफिसर झाले पाहिजे, खूप उंच गेले पाहिजे. का आमच्या गरिबांची मुलं शिकले नाही पाहिजे, मोठे ऑफिसर झाले नाही पाहिजे, पोलीस झाले नाही पाहिजे, वकील झाले नाही पाहिजे, डॉक्टर झाले नाही पाहिजे, इंजिनियर झाले नाही पाहिजे, का सगळं झालं पाहिजे. पण काय पिढ्यानपिढी हाच व्यवसाय करत असताना कुठेतरी त्यांची मुलांना शिकवण्याची ऐपत नसेल, काय नसेल, त्यामुळे ते आपला धंदा पुढे पुढे करत आले. तर कृपया अशा लोकांना प्राधान्य द्या, अशा वस्तू खरेदी करा जेणेकरून त्यांच्या संसाराला, त्यांच्या परिवाराला त्यापासून काहीतरी उत्पन्न मिळेल आणि आपल्या मुलांना ते चांगलं शिकवतील आणि त्यांचे मुलंही सुद्धा एका काळामध्ये वकील, इन्स्पेक्टर, पोलीस, कलेक्टर असे होतील. चला भेटूया पुढच्या ठिकाणी, पुढे जागेवर. ताई बरोबर आहे? कारण ह्या गरिबांचं जे दुकान आहे ते कुठेतरी मॉल, शॉप, मोठ्या मोठ्या दुकानदारांनी तो त्यांचा धंदा कमी आला केला आहे, त्यामुळे आज ती परिस्थिती खराब झाली आहे. सुक्का मच्छी मार्केट ठाण्याच्या लागते. हे आपले कोळी बांधव ठाण्याचं आणि ठाणे शहरातील व्हिडिओ कॉल बोलतो. मला एक खंत वाटते, हीच वस्तू मॉलमध्ये गेल्यावरती त्याची किंमत दिलेली असते, त्या किमतीमध्ये लोक खरेदी करतात. पण मार्केटमध्ये आल्यानंतर किंवा रोडवरती आल्यानंतर तिथे किंमत केली जाते, हे कुठे चुकते. मॉलमध्ये असलेल्या वस्तूला, त्याच वस्तूला 200 रुपयाचं लेबल लावून विकतात, तिथे घेतले जाते. आणि अगर 100 रुपयाला विकतात तर घेत नाही आहे. कुठं चाललंय आपला महाराष्ट्र?
आज आपण पूर्ण ठाणा मार्केट ठाण्यामध्ये असलेले मार्केटजवळ असलेले जे स्पॉट आहे ते सगळं आपण आज कव्हर करतोय. चला बोलतो आज ठाणा दर्शन करूया आणि ठाण्यामधल्या दुकानदारी जे व्यवसाय छोटे मोठे व्यवसाय आहे व्यवसाय करणारे विचारपूस करूया, त्यांचे म्हणणे जाणून घेऊया आणि जे आपल्या चॅनलमार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. महाराष्ट्रानंतर काय काय मला वाटतं का रोड त्यांनी खरेदी केला आहे. एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा वाहन चालवताना थोडी सुद्धा काळजी करत नाहीत. रस्त्यावर चालणारे माणसं सुद्धा आहेत. काय बोलायचं, कुठे बदलत चाललंय महाराष्ट्र माझा हेच कळत नाही. ठाणे शहराचा बदलता चेहरा हा स्टेशन रोड आहे. गर्दीमध्ये सुद्धा आपण चाललोय. खूप अशी गर्दी मार्केटमध्ये आहे. जे मार्केटमध्ये खरेदी विक्रीसाठी खूप सारे लोक आलेले आहेत. खरेदी करते कोण फिरते कोण फेरफटका मारते. पण आपण आज ठाण्याला एक्सप्लोर करत आहोत. पूर्ण मार्केटची पाहणी केली. मार्केटमधल्या लोकांची विचारपूस केली, त्यांची बोलणं केलं. ठाणा फिरून झाल्यानंतर आपण आलो आहे. खूप ठाणा फिरून आपण थकलो गेलो आहे. त्यावेळेस 2 मिनटं बसूया, 2 मिनटं विश्रांती करूया. तर आज आपण पूर्ण ठाणा फिरलो. ठाणा स्टेशन निघालो आपण. गोल्ड सिनेमा त्यांचं मार्केट फिरलो. मार्केट फिरल्यानंतर भाजी मार्केट फिरलो. मसाला मार्केट बघितला. झाडू टोपले यांचा ही पाहिलं. त्यानंतर आपण गेलो मच्छी मार्केट. ती मच्छी मार्केट ही पाहिला. तळापाळी पाहिली. तळापाळीवरती खाणारे स्नॅक्स स्टॉल्स बघितले. सगळं फिरलो. म्हणजे असं वाटतं ठाणे स्टेशनपासून असलेल्या जवळ अंतरावरती असलेले जेवढे स्पॉट होते सगळे आपण ते फिरलेलो आहोत. तर आपण आपला ब्लॉग समाप्त करतो आहे. परत भेटूया नवीन ठिकाणी, नवीन विषयावरती, नवीन चर्चा करण्यासाठी, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपल्या सर्वांचा लाडका चॅनल, त्याचं नाव आहे MH04 BSA. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.